हल्लीच्या काळात दर महिन्याला मुलांचे वाढदिवस साजरे करायचा एक ट्रेंड झालाय. तर आज आपण हाफ बर्थडे केक बनवायला शिकू. सर्वात पहिले केकच्या मिडल पार्टला एक उभा कट करून घ्यायचा. त्यानंतर लेयर कट करण्यासाठी साइड्सला मार्किंग करून एक एक करून दोन्ही साइडचे राउंड्स कट करून घ्यावे. नाईफ तिरका उभा न करता जर तुम्ही त्याला टर्न टेबलच्या पॅरलल ठेवलं तर तुम्हाला असे नीट, क्लीन आणि समान असे लेयर मिळतील. आता हे सर्व लेयर बाजूला ठेवून बोर्डला थोडं क्रीम लावून घ्यायचं. हे केल्यामुळे आपला केक हा बेसला स्टिक होतो आणि केक कुठेही बोर्डवर वेगळ्या ठिकाणी सरकत नाही. केकचा पहिला लेयर लावून मी त्याला थोड्या शुगर सिरपमध्ये सोक केलं आहे. या केकचा फ्लेवर चॉकलेट आहे, त्यामुळे तयार केलेलं चॉकलेटचं क्रीम हे मी यावर ऍड केलं. आता चॉकलेटचा एक्स्ट्रा फ्लेवर देण्यासाठी मी यावर 2 चमचे गनाश ऍड करत आहे. या गनाशची कन्सिस्टन्सी ही 1:1 आहे, म्हणजे 1 पार्ट ऑफ क्रीम ला 1 पार्ट ऑफ चॉकलेट. चॉकलेटचा लेयर ऍड झाल्यावर आपण यावर सेकंड लेयर हा ऍड करूया. केकचा नवीन लेयर ऍड केल्यावर नेहमी आधी साइड्सला क्रीम लावून घ्यायचं, त्यामुळे आपला केक फर्म राहतो. एकदा सर्व साइड्स फिल झाल्या त्यानंतर तुम्ही केकच्या टॉप लेयरला क्रीम लावायला घेऊ शकता. पहिल्या लेयरला आपण जसं क्रीम व चॉकलेटचे लेयर ऍड केले त्याप्रमाणेच मी पुढे बाकीचे सर्व लेयर ऍड करून घेतले. शेवटचा लेयर ऍड केल्यावर मी पुन्हा साइड्स आधी भरून घेतल्या आणि मग टॉपला क्रीम ऍड केले. आता हा केक एका बेबी बॉय साठी असल्यामुळे त्यांनी मला ब्लू कलर मध्ये करायला सांगितलं होतं. मी ब्लू कलरचं क्रीम पायपिंग बॅग मध्ये भरून या केकला कोट करायला सुरुवात केली. पायपिंग बॅग यूज केल्यामुळे सर्व ठिकाणी समांतर क्रीम लागलं जातं. सर्वात पहिले मी केकच्या सर्व बॉर्डर्स ड्रॉ केल्या, जेणेकरून मला त्याच्या आकाराचा एक संदर्भ मिळतो. आता एक एक करून सर्व आउटलाइन्स मी फिल केल्या. पहिले टॉप आणि मग दोन्ही साइड्स. आता पॅलेट नाईफच्या साहित्याने क्रीम सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचं. त्यानंतर एका स्क्रेपरच्या साहित्याने तुम्ही हळूहळू याला शार्प एजेस द्यायला सुरुवात करू शकता. हा सेमी सर्कल केक असल्यामुळे एका वेळी एक साइड करणं हे भाग आहे. प्रत्येक वेळी स्क्रेपर केकवर पुन्हा वापरताना ते नीट क्लीन करून घ्यायचं, त्यामुळे आपल्याला एकदम शार्प एजेस मिळतात. शेवटी पुन्हा एकदा पॅलेट नाईफ वापरून एक्स्ट्रा क्रीम काढून घ्यावं आणि आपला हाफ केक तयार आहे. आता तुम्ही यावर तुम्हाला हवे ते डिझाईन करू शकता. मी कस्टमरने दिलेल्या रेफरन्सनुसार यावर टेडी बेअर, एक शिडी आणि थोडेसे ढग आणि तारे ऍड केले. आणि अशा आणखी केक ट्युटोरियलसाठी नक्की सबस्क्राईब करा.